मग आकर्षण का वाढतं? रूपानं आकर्षण वाढतं. स्वरूप कळालं की आकर्षण बंद पडतं, रूप कळालं की आकर्षण वाढतं. याकरता म्हणून ती विविध विषय जेव्हा आमच्या डोळ्यासमोर येतात तेव्हा त्या विषयाचं वैविध्य आमच्या चित्ताला चंचलता आणतं आणि साधकाचं चित्त चंचल होणं साधकाच्या साधनेच्या नाशाचं कारण ठरतं. याकरता म्हणून ते असं सांगतात की मी यांच्याकडून काय शिकलो, या वायूकडून मी हे शिकलो. अनेक गोष्टी आहेत, पण या वायूकडून मी हे शिकलो. इंद्रियांना तृप्त करणारे विषय या जगतामध्ये अनेक रूपानं समोर येतात, त्याच्याने आमच्या इंद्रियांची तृप्ती होते असं आम्हाला वाटत राहतं. परंतु संक्षेपानं, बरं विषय नकोच आहेत का? या शब्द स्पर्श रूप रसगंधापैकी कोणत्या विषयाचा त्याग करून आपण जीवन जगणार आहोत मला सांगा? शब्दाचा त्याग होईल साधकाच्या जीवनात. आता हे बाकीचं सामान्याचं सोडून द्या, मी साधका करता म्हणून बोलतो. साधकाच्या जीवनामध्ये शब्दाचा त्याग करता येईल का? येणार नाही, येणार नाही. त्याला शब्दाचा विचार करावा लागेल. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध याच्यापैकी कोणत्या विषयाचा त्याग करता येईल? कुठल्याच येणार नाही. बर, स्वीकार केला तर त्रास होतो. मग काय करावं? आपल्याकडे एक म्हण आहे, धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं. विषयाचं असंच आहे, ते धरलं की चावतात आणि सोडून दिले तर पळून जातात. त्याच्याने जीवनाचा निर्वाह होत नाही विषयाच्या त्यागामध्ये. मग याच्याकरता काय करावं? याच्याकरता भगवान दत्तात्रयांनी यदूला सांगितलं की आपल्याला जे विषय मिळतात त्या विषयाचा आपल्या जीवनामध्ये संक्षेपानं जेवढ्याचा उपयोग आहे, जेवढ्या प्रमाणात उपयोग आहे, ज्याच्याने आपली बुद्धी विकृत होणार नाही, एक, ज्याच्याने आपलं मन चंचल होणार नाही, दोन, आणि ज्याच्याने आपल्या मुखातून व्यर्थ भाषा बाहेर पडणार नाही, तीन, तेवढ्याच विषयाचा साधकांनी स्वीकार केला पाहिजे. आता हा जो विचार त्यांनी बोलून दाखवलाय, ज्ञानम यथा न नश्येत, हा जो विचार त्यांनी बोलून दाखवलाय, नावकीर्येत वांग मनहा ना विकीर्येत वांग मनहा न अवकीर्येत, त्याच्यामध्ये विकार निर्माण होणार नाही, बुद्धीमध्ये विकार निर्माण होणार नाही, मनामध्ये विकार निर्माण होणार नाही आणि वाणीमध्ये विकार निर्माण होणार नाही. तेवढ्याच विषयाचं सेवन माणसाने केलं पाहिजे, साधकाने केलं पाहिजे. याच्याकरता साधकाने तेवढ्याच मर्यादित विषयांचा स्वीकार करावा. बुद्धी विकृत झाली, सगळंच मुसळकेरात आहे, सगळंच मुसळकेरात आहे. महाभारतामध्ये एक वचन आहे, बुद्धौ कलुषभूतायाम विनाशे प्रत्युपस्थिते अनयो नय संकाशो हृदयान्नाप सरपती, असं वचन आलं. बुद्धी जर चांगली असेल तर काय होईल याचंही एक वचन आहे. ते रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना योग वसिष्ठात आलं. समया स्वच्छया बुद्ध्या सततम निर्विकारया यदायत क्रियते राम तददोषाय सर्वदा. बुद्धी जर चांगली असेल तर, आणि बुद्धी जर वाईट असेल तर काय होईल? बुद्धौ कलुष्यभूतायाम, आपली बुद्धी कलुषित झाली, विनाशे प्रत्युपस्थिते, आणि विनाशकाळ जवळ येऊन ठेपला. काय होतं? अनयो नय संकाशो हृदयान्नाप सरपती, अनीती हीच नीती म्हणून आमच्या हृदयामध्ये ठाण मांडून बसते. आणि अनीती ही नीती वाटायला लागली की साधकाचं जीवन उद्ध्वस्त झालं म्हणून समजा. साधकाचंच काय, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचं जीवनही अनीती ही नीती वाटायला लागली की उद्ध्वस्त होऊन जात. नीती नीती वाटली पाहिजे, अनीती अनीती वाटली पाहिजे. पण अनीती जेव्हा नीती म्हणून हृदयामध्ये ठाण मांडून बसते तेव्हा आपण केलेल्या भ्रष्टाचाराचं सुद्धा समर्थन करण्याचे प्रयत्न माणसाकडून व्हायला लागतात. रावणाला कधीच असं वाटलं नाही की आपण सीतेला उचलून आणणं योग्य नाही, त्याला वाटलं हे आपला पुरुषार्थच आहे. दुर्योधनाला नेहमीच असं वाटलं की हे राज्य आपणच मिळवलं पाहिजे, याच्यातच आपला पुरुषार्थ आहे. आणि मग मनुष्य अनैतिक कर्माला पुरुषार्थ मानत राहतो आणि त्या दृष्टीने जीवनाची वाटचाल करतो. आता विषयाचं वैविध्य इतकं निर्माण झालं आणि दुर्दैवानं ते विषयाचं वैविध्य बघण्याकरता आपल्याला बाहेर जावं लागत नाही, टीव्हीच्या रूपानं ते आपल्या घरातच आलं. मला टीका नाही करायची, टीका नाही आहे, त्याच्या उपयुक्ततेचा विचार मला बिलकुलच नाकारायचा नाही आहे. पण विषय इतके जवळ आले, त्या अजामेळाने एक दृश्य वाईट बघितलं तर चांगला वेदाचा जाणकार असणारा, शास्त्रज्ञ असणारा, शास्त्राचा जाणकार असणारा तो अजामेळ बिघडून गेला आणि त्याचं आयुष्य सगळं वाया गेलं. एक दृश्य बघितलं तर आम्ही रोज संध्याकाळी
अशी दृश्य वारंवार बघत आलेलो. किती अजामेळ निर्माण व्हावेत. विचार तर केला पाहिजे. विषयाचं वैविध्य आहेच आहे, मी उपयुक्तता नाकारत नाही. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, मला त्याच्या अनुपयुक्ततेचा विचार बोलायचा आहे असं समजू नका. परंतु हे विषयाचं वैविध्य विकृत रूपानं आमच्या समोर आलं आणि मग अनीती हीच नीती ठरायला लागली. बरं, म्हणून परिस्थिती अशी झाली. दुर्दैवानं झालं काय, मी थोडंसं स्पष्ट बोलतो, माझं कदाचित अवलोकन चुकत असेल तर आपण मला सांगू शकता. पण मी रोज फिरतो, अन्यत्र काही दृष्टीला पडतं, काही विचाराला कारण ठरतं. आणि ते सगळं होताना हे लक्षात येतं की विषयाच्या भोगालाच आपल्या जीवनाचं अंतिम गंतव्य मानणं आणि विषय भोगाच्या प्राप्तीकरता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांना पुरुषार्थ म्हणणं हे आता फार स्वाभाविक होऊन गेलंय जगाच्या पाठीवर. मी काय म्हणतो आपण नीट ऐका. विषय, अरे माझं ऐश्वर्य कशात आहे, माझ्या जीवनाचं ध्येय कशात आहे. माझ्याकडे मोठं घर असावं, माझ्याकडे 4-5 गाड्या असाव्यात, त्या सगळ्यात मोठ्या ह्याच्या असाव्यात, किमतीच्या असाव्यात, माझ्या हातोपाती नोकर असावेत, बस जीवनाचं ध्येय एवढंच आहे. विषय भोगाला जीवनाचं ध्येय मानणं आणि त्या भोगाकरता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांना पुरुषार्थ समजणं एवढंच आहे. फार मोठा पुरुषार्थ गाजवला त्याने. काय तर त्याची नोकरी 2 कोटी महिन्याची आहे, महिना 2 कोटी रुपये मिळतात. काय कर्तृत्व आहे, काय पुरुषार्थ आहे. पण याच्यात मोक्षाची जागा आणि भगवंताच्या उपासनेची जागा कुठे आहे. याच्यामध्ये नेमकी जागा भगवंताच्या नामस्मरणाची जागा कुठे. याच्यामध्ये या 2 कोटीच्या जीवनामध्ये लोक आम्हाला घर दाखवायला नेतात, बरेचदा नेतात. घर बांधलंय चला ना, घर बांधलंय चला, मग सगळं घर दाखवतात फिरून. नको ते दाखवतात घरातलं आणि ते बघण्याचे प्रसंगही आमच्यावर येतात. आता हे अमकी खोली, ती तमकी खोली, ती याची खोली, ती त्याची खोली, सगळं फिरवून आणतात. बरं, आम्ही असे विचित्र आहेत, बघून बरं छान आहे म्हणून बाहेर पडावं की नाही, आम्ही पडत नाही बाहेर. सगळं घर बघून झाल्यावर आम्ही विचारतो देवघर कुठे आहे. आणि मग ते आम्हाला सांगतात की या सगळ्या ह्याच्यामध्ये देवघराला जागाच उरली नाही म्हणून खुंटीवर टांगलंय. ऐश्वर्य कशाचं आहे, कशाचं आहे. माझ्या विषयभोगासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांना जर मी पुरुषार्थ समजत असेल तर त्या पुरुषार्थातला धर्म आणि त्या पुरुषार्थातला मोक्ष याची नेमकी व्यवस्था आम्ही अर्थकामाच्या परिप्रेक्ष्यातून कशी लावणार आहोत. कोणती भूमिका आहे आमची हा विचार केला पाहिजे ना. म्हणून दत्तात्रय यदूला सांगतात की आमच्या चित्ताला, आमच्या बुद्धीमध्ये विकार न होईल, आमच्या मनाला चंचलता न येईल आणि आमच्या वाणीतून विकार बाहेर न पडतील एवढ्याच विषयाचं सेवन आपण समाधानानं केलं पाहिजे. हे मी प्राणवायूकडून शिकलो. मर्यादित आहार घेणारा मर्यादितच बोलेल, जास्त आहार घेणारा जास्तच बोलेल. आता याची उदाहरणं देत नाही मी आपल्याला, पण किती बोललं म्हणजे अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी. अरे कशाने, त्याच्याने अनंत बोलल्याने देव भेटतो का. नाथ महाराजांनी हरिपाठात म्हटलंय, हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. फार गलबला शब्दाचा करू नये, थोडं बोलावं. हा, प्रवचनकार अपवाद आहे, आधीच सांगतो. माझ्यावर ते बालंट नाही आलं पाहिजे. हा, विचार करा. आता मी सलग 2-2.5 तास बोलतोय. तुम्ही म्हणाल का एवढं बोलू नका म्हणून सांगता आणि एवढं बोलू नका हे सांगण्याकरता मला 2.5 तास बोलावं लागतं. आता याला मी तरी काय करू. हा व्याघात होईल, पण होऊ दे. पण करणार काय त्याला. किती बोललं, जास्त बोलण्याची गरज नाही. म्हणून अन्नाचे जे परिणाम आहेत ना ते भागवताच्या दृष्टीने 3 गोष्टींवर आहेत. अन्नाचा परिणाम बुद्धीवर आहे, अन्नाचा परिणाम मनावर आहे, अन्नाचा परिणाम वाणीवर आहे. शुद्ध सात्विक आहार घेणारा सात्विकच बोलेल. सात्विक आहार घेणारा सात्विकच मनाचा राहील आणि सात्विक आहार घेणारा चांगलाच विचार करेल. समया स्वच्छया बुद्ध्या सततम निर्विकारया अशी जर बुद्धी असेल, कशाने होईल ती. आहाराने होईल. आहाराचा परिणाम बुद्धीवर होतो. आपण बोलून आलोय, क्षुधा निर्णुदती प्रज्ञाम धर्मबुद्धीम व्यपोहती. बोलून आलो आपण महाभारताचं चिंतन. अरे क्षुधा आपल्या बुद्धीवर परिणाम करते, अन्नाचा परिणाम बुद्धीवर होतो. म्हणून
एवढा आहार घ्यावा. मी याच्याकडून एवढंच शिकलो की विषय अनेक आहेत, ते आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्तही होतात. बऱ्याच वेळेला प्रारब्धवशात ते समोरही येतात, परंतु प्रारब्धवशात भोगावा लागणारा विषय तो तेवढाच भोगावा ज्याच्यामुळे आमच्या बुद्धीमध्ये विकार निर्माण होऊ नये, ज्याच्याने आमचं मन चंचल होऊ नये आणि ज्याच्यामुळे आमच्या वाणीत विकार निर्माण होऊ नये. आता प्रारब्धाने जे मिळतं ते तर भोगावंच लागेल ना. मग प्रारब्धातच जर माझ्या आज जास्त जेवण असेल तर तुम्ही काय करणार आहात? माझं प्रारब्धच जर जास्त जेवणाचं असेल आजचं, एखाद्या वेळेला प्रारब्धात जेवणच नसतं आणि एखाद्या वेळेला 3-3 वेळेला जेवावं लागतं, प्रारब्ध आहे. मग याची संगती काय लावणार? प्रश्न असा आहे, प्रारब्ध वशामध्ये किंवा त्याचा विचार असा आहे की प्रारब्ध वशामध्ये आम्हाला जे भोग मिळतात ते भोगल्याशिवाय जरी प्रारब्ध संपणार नसेल तरी भोग आणि भोगासक्ती याच्यातलं अंतर आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. भोग वेगळेत आणि भोगासक्ती वेगळी आहे. भोग प्रारब्धाने भोगावे लागतात, पण भोगासक्ती ही प्रारब्धाने निर्माण होत नाही, ती अविचारानंच निर्माण होत असते. त्याच्यामुळे भोगापेक्षा सुद्धा भोगासक्ती असू नये याच्यावर परमार्थाचा साधकाच्या जीवनामध्ये त्याचा जास्त जोर द्यावा लागतो. त्याच्यावर भोग मिळतात पण भोगासक्ती असता कामा नये. आज मिळालं मला, उद्याही असंच आहे का? असं करून कसं चालेल? आम्ही जेवायला बसलो होतो, एक गृहस्थ मगाशी सांगितल्याप्रमाणे आले, आमच्या बरोबर जेवायला बसले. जेवण झाल्यानंतर आमचं सगळ्यांचं जेवण झालं, त्यांचंही झालं. त्यांना काय आयतच मिळालं होतं, आम्हाला कीर्तन करून तरी जेवावं लागलं. त्यांना आयतच मिळालं, ते आले, बसले, जेवण झालं. आणि जेवण झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं, महाराज उद्याही असंच आहे का? मी म्हणलं, उद्या माझी पत्राळ कोणत्या गावाला उठणार आहे मला माहिती नाही, मी तुझं काय सांगू असंच आहे का? म्हणून उद्याही असंच असलं पाहिजे ही अपेक्षा नाही ना, ही अपेक्षा नाही ना. मग संसाराचा प्रारंभ तिथून होतो. आम्ही जेव्हा आसक्ती ठेवायला लागतो तिथून मग संसाराचा प्रारंभ होतो, मग ते सगळंच त्याच्यामधून सुरू होतं. मला आता त्याचा फार विस्तार करायचा नाहीये, पण भगवान दत्तात्रयांनी यदूला असं सांगितलं की प्राणवायूकडून मी हे शिकलो की आपलं मन चंचल न होईल, आपली बुद्धी विकारी न होईल आणि आपली वाणी व्यर्थ वाया न जाईल, एवढाच आहार आपण घेतला पाहिजे. कारण आहाराचा संबंध हा प्राणरक्षणा करताय आणि प्राणरक्षणा करता फार आहार घ्यावा लागत नाही. मिळेल त्याच समाधानी असणं हे साधकानं आपल्या जीवनामध्ये ब्रीद म्हणून सांभाळलं पाहिजे, तरच त्याची साधना ही फलद्रूप होते. अन्यथा त्याच्या साधनेमध्ये विकार निर्माण होतात, त्याची साधना राहत नाही. मी हे साधक म्हणून त्यांच्याकडून शिकलो, हे भगवंताने यदूला सांगितलं. त्याच्यानंतर हा जसा आतला वायू आहे तसा बाहेरचा एक वायू आहे. बाहेर एक वायू, माझं प्राण रक्षण, माझे प्राण हा वायूच आहे, त्या वायूनं माझं प्राणरक्षण होतं, श्वासोश्वास चालतो. परंतु याच्या बाहेर एक संबंध, जी बाहेर एक वातावरणामध्ये वायू पसून राहिला ना, तोही वायूच आहे. मग त्या वायूकडून काय शिकता येईल? त्या वायूकडून काय? त्याला भगवान दत्तात्रयांनी यदूला असं सांगितलं की या वायूकडून मी एक फार चांगली गोष्ट शिकलो. हा वायू सर्वत्र विचरण करतो, अवकाशामध्ये, आकाशामध्ये, वातावरणामध्ये या वायूचं विचरण असतं. हा वायू अनेकांच्या घरामध्ये जातो, हा वायू देवळात जातो, हा वायू स्मशानामध्ये जातो, हा वायू चांगल्या वृत्तीच्या लोकांच्या घरात जातो, तोच वायू वाईट वृत्तीच्या खलपुरुषाच्या घरामध्ये जातो. अनेक ठिकाणी या वायूचा संचार होतो. परंतु हा वायू जिथे कुठे जातो तिथल्या गुणदोषांचा संपर्क स्वतःला होऊ देत नाही. हे वायूकडून मी नव्यानं शिकलो. अवधूत बोलतात, तो वायू जिथं जिथं जाईल तिथं जिथं काही ठिकाणी गुण आहेत, काही ठिकाणी दोष आहेत, पण साधक जीवनामध्ये या गुणदोषांचा संस्पर्श न झाला पाहिजे. या गुणदोषांचा म्हणतोय मी, तो विचार करा. आपण कोणत्या भूमिकेतून हे बोलून दाखवलंय त्याचाही विचार करा. आवश्यकता असते तिथे गुणांचा स्वीकार करावा, आवश्यकता असते तिथे दोषांचाही विचार करावा. पण ज्या जीवनामध्ये त्या दोषांची आवश्यकता नाही किंवा त्या दोषांच्या विचाराची आवश्यकता नाही आणि त्या गुणांची आवश्यकता नाही, त्या गुणांचा स्वीकार करण्याचा माणसाने तिथून प्रयत्न करू नये. साधा विचार मी आपल्याला सांगतो. संन्यास त्यांनी आश्रम धारण केल्यानंतर त्याला विशिष्ट नियमात बद्ध राहावं लागतं.
सुवर्णाचा संबंध नाही, त्याला स्त्रीचा संबंध नाही, नक्की नाही, ठीक आहे. आता सुवर्णाचा संबंध संन्याशाला नाही, संन्याशी सुवर्णाच्या बाबतीमध्ये विरक्त आहे, हा संन्याशाचा गुण गृहस्थाश्रमाला घेऊन चालेल? नाही ना. गृहस्थाश्रमाला त्याचा त्याग करता येणार नाही. गृहस्थाश्रमाला सोन्याची आवश्यकता आहे, त्याला सुवर्णाची गरज आहे, त्याला त्याच्या मुलाचं लग्न करायचं आहे, मुलीचं लग्न करायचं आहे, त्याला अलंकाराची अपेक्षा आहे, आणि हे सगळं त्याच्या पत्नीला त्याला सांभाळायचं आहे, तिला अलंकाराची अपेक्षा आहे, सुवर्णाची गरज आहे त्याला. त्याने संन्याशासारखं वागून चालत नाही. सुवर्णाचा त्याग करणं हा संन्यासाचा गुण आहे, पण तो गृहस्थाश्रमाने घेऊन चालत नाही. किती अन्नाचं सेवन करावं, किती अन्नाचं सेवन करावं? ब्रह्मचार्याचे नियम वेगळे आहेत, ब्रह्मचार्याला कितीही खायला सांगितले. गृहस्थाश्रमाचे नियम वेगळे आहेत, वानप्रस्थाचे नियम वेगळे आहेत, संन्यासाचे नियम वेगळे आहेत. भिक्षा मागायची म्हटलं तरी प्रत्येकाचे नियम वेगळे. मग त्याचे नियम आपल्याला घेऊन कसं चालेल? चालणार नाही. त्याचे नियम त्याच्याजवळ राहतील, कारण ते त्या आश्रमाकरता उपयुक्त ठरतात. आपले नियम आपल्याकरता असतात, ते आपल्याकरता उपयुक्त ठरतात. आपण श्रीमंत माणसाच्या घरी गेलो आणि श्रीमंत माणूस खूप श्रीमंत आहे, तो आपल्या कुत्र्यावरही हजारो रुपये खर्च करतोय, म्हणून आपणही घरी आलो, आपल्याला पगारच 2000 आहे, आणि आपण आपल्या घरी आलो आणि श्रीमंत आपल्या कुत्र्यावर खर्च करतो, म्हणून आपणही कुत्रं पाळून त्याच्यावर खर्च करायला लागलो, तर शहाणपणाचं लक्षण आहे काय? आपल्या मर्यादा आपल्याजवळ, श्रीमंताच्या मर्यादा त्याच्याजवळ, त्याचे सगळेच गुणदोष आपल्याला घेता येत नाहीत. घेण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे, गैर आहे. म्हणून वायू जिथं जिथं जातो तिथं तिथं आपल्या विचारणाकरता आवश्यक असणाऱ्या गुणांचा विचार तो करतो, पण सगळेच गुणदोष अंगाला लावून घेत नाही. तसं साधकाने सुद्धा अनेक ठिकाणी त्याला जावं लागतं, अनेक भिन्न स्वभावाची माणसं त्याला भेटतात, भिन्न धर्माची माणसं भेटतात, पण दुसऱ्या धर्मातल्या किंवा दुसऱ्या स्वभावाचा चांगला गुण जरी वाटला आणि तो आपल्याला अनुपयुक्त असला तरी त्याचा स्वीकार साधकांनी करू नये. भले चांगलं वाटत असेल, संन्यासाचा गुण चांगला आहे, वाईट आहे अशातला भाग नाहीच आहे, पण आमच्याकरता तो उपयुक्त नाही ना. ते त्याच्याकरता सांगितलं ते त्याच्या पुरतं मर्यादित असलं पाहिजे. परंतु वायू जसा आपल्याला पुढं जायचं आहे या लक्ष्यावर आपलं चित्त केंद्रित करून त्या गुणदोषांना तिथंच ठेवून जसा निर्ममतेनं पुढे निघून जातो, तसं साधकाने सुद्धा आपल्या लक्ष्यावर आपलं केंद्र केंद्रित करून आपण पुढे जात राहिलं पाहिजे. अडकून राहून उपयोग नाही. वायू एखाद्याच्या घरात शिरला आणि समजा तिथं ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे, चांगलं आहे का वाईट आहे? चांगलंच आहे ना. वायू त्या घरामध्ये शिरला, तिथं ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे, अनुकूलता आहे, पण वायू तिथं अडकून पडत नाही ना. अनुकूलता असली तरी आपल्याला पुढे जायचं आहे या साध्यावर आपलं लक्ष केंद्रित करून तो जसा अनुकूलतेचाही त्याग करून पुढे निघून जातो, तसं साधकाच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला प्रारब्धवशात अथवा त्याच्या पुरुषार्थामुळे जी अनुकूलता प्राप्त होते त्या अनुकूलतेमध्ये त्याने अडकून पडू नये. त्याने आपल्या परमात्म प्राप्तीवर आपलं लक्ष केंद्रित करावं आणि पुढे निघून जावं, तिथे अडकून पडू नये. हे मी त्या बाहेरच्या वायूकडून शिकलो. अजून एक गुण त्या वायूकडून मी शिकलो. काय गुण शिकलो? या वायूकडून मी अजून एक गुण शिकलो. वास्तविक गंध हा वायूचा गुण नाही आहे, गंध हा पृथ्वीचा गुण आहे. गंधवती पृथ्वी ही. आपण जर थोडं न्यायशास्त्राचा तर्कसंग्रह जर बघितला तर पृथ्वीचं लक्षण सांगत असताना तर्कसंग्रहाने लक्षण सांगितलं गंधवती पृथ्वी. पृथ्वी गंधवती आहे हे तिचं लक्षण झालं. गंध हा पृथ्वीचा गुण आहे, वायूशी त्याचा काही संबंध नाही. पण तरीही तो गुण आपला नसताना, तो धर्म आपला नसताना वायू मात्र त्या गंधाला बरोबर घेऊन सर्वत्र त्याचा प्रसार करतो. हा गुण मी वायूकडून शिकलोय. आपला नाही आहे, मान्य आहे, आपला त्याचा संबंध नाही, पण तरी सुद्धा त्या वायूला त्या गंधाचं वहन करावं लागतं की नाही? अहो तिथे कुठेतरी चंदन आहे आणि मला इथे वास येतो. मला इथे वास येण्याचं कारण काय? मध्ये वायू वाहतो म्हणून ना.
तो गंध, त्या चंदनाचा गंध तो वायू माझ्यापर्यंत आणतो. गंधाचा आणि वायूचा काहीही संबंध नाही, पण तरी सुद्धा आपला संबंध नसताना सुद्धा दुसऱ्यावर जर आपल्याला उपकार करायचा असेल आणि त्याची प्रसिद्धी करायची असेल तर आपला संबंध नसताना सुद्धा आपण ते करावं, हा गुण मी वायूकडून शिकलो. याचा विचार बोलून दाखवलाय दत्तात्रेयाने. याचा संबंध साधकाच्या जीवनामध्ये परमात्मा तत्वाच्या प्राप्तीत कुठं लावायचा, हा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर देताना त्यांनी असं उत्तर सांगितलं की वास्तविक गंध वायूचा गुण नाही, तो पृथ्वीचा गुण आहे. तरी पण त्या गंधाचं वहन वायू करतो, पण हे वहन करत असताना त्या गंधाचा संस्पर्श स्वतःला होऊ देत नाही. वायू मात्र त्या गंधापासून वेगळा तो वेगळाच राहतो. माझ्यापर्यंत चंदनाचा गंध येईल, पण माझ्यापर्यंत आणून देऊन तो वायू पुढे निघून जाईल. तो वायू नंतर चंदनाच्या गंधाला बरोबर घेईलच याची शाश्वती नाही. वायू तो स्वतः शुद्धच आहे. चंदनाचा गंध त्यांनी स्वतःकडे घेतला आणि त्याचं वहन जरी केलं तरी त्या गंधनाने तो गंधित होत नाही, तो स्वतंत्रच राहतो. त्याचा तो स्वतंत्र आहे, तो त्याच्याने लिप्त होत नाहीये, तो पुढे जातो. त्या पद्धतीनं साधकाला जोपर्यंत आपलं पार्थिव शरीर या शरीराबरोबर संबंध आहे, या शरीराच्या ठिकाणी असणारा जडत्वाचा संबंध आपल्या चेतन असणाऱ्या आत्म्याशी नाहीये. आत्मा चेतन आहे, आत्मा चिद्रूप आहे आणि हे शरीर जड आहे. जडत्व हा आत्म्याचा धर्म नाही आहे, आत्म्याचा धर्म नाही आहे. पण जोपर्यंत आपल्या पार्थिव शरीराचा आपला संबंध असतो तोपर्यंत त्या शरीराच्या ठिकाणी निर्माण झालेली व्याधी, दुःख, आधी आणि व्याधी दोन्हीचाही विचार करा. आधी, व्याधी, आध्यात्मिक दुःख, अधिभौतिक दुःख, अधिदैविक दुःख, या सगळ्याचं वहन या देहाला करावं लागतं. दुःखाचा आणि देहाचा संबंध नाही आहे. देहाला दुःख होत नाही कारण देह जड आहे. जडाला कोणत्याही सुखदुःखाचा संबंध नाही आहे, पण अहंकाराचा संबंध असल्यामुळे ते तसं करावं लागतं. त्याचा विचार आहे काही, त्याचा विचार आहे. देहाचा भुकेचा संबंध नाही, भूक शरीराला लागत नाही, भूक मला लागते. विचार करा. आता हे थोडंसं तात्विक होईल, क्लिष्ट होईल थोडंसं, पण याचा विचार करा. भूक कोणाला लागते, दुःख कोणाला होतं, शरीराला होतं का आत्म्याला होतं? आत्म्याला दुःख होत नाही कारण आत्मा आनंद रूप आहे. शरीराला दुःख होत नाही कारण शरीर जड आहे. मग दुःख मला होतं म्हणजे कोणाला होतं? हे विचार असेल की नाही त्याचा? माणूस म्हणून मला फार दुःख झालं, तुला म्हणजे कोणाला झालं सांग? त्या अध्यात्म रामायणामध्ये एक कथा आली. रामचंद्र प्रभूंनी वालीचा वध केला, आपल्याला माहिती आहे. सुग्रीवाशी मैत्री झाली, वालीचा वध झाला. वाली पडला, मेला नव्हता पण बाण लागला, पडला, मरण्याच्या अवस्थेमध्ये होता. वालीची पत्नी तारा, ही तारा तिथं आली. तारा आली आणि तारा रडायला लागली. स्वाभाविक आहे, तिचा नवरा मरायला टेकला होता, मरत होता, तिला वाईट वाटलं, तारा रडायला लागली. आता रडता 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 कशामुळे मेला काय नाही ते याने बाण मारला. ती आली रामचंद्र प्रभूंकडे आणि रामचंद्र प्रभूंना तारेने असं विचारलं की तुम्ही माझ्या नवऱ्याला का मारलं? बरोबर प्रश्न आहे, का मारलं? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं तुझा नवरा माझ्या मित्राचा शत्रू आहे म्हणून माझाही शत्रू ठरला, म्हणून मी त्याला मारलं. माझा मित्र सुग्रीव, सुग्रीवाचा शत्रू वाली, मी सुग्रीवाचा मित्र म्हणून वाली माझा शत्रू, म्हणून मी वालीला मारलं. ते म्हणाली ठीक आहे, वालीने तुमची बायको पळवली नाही, वालीने तुम्हाला काही दुःख दिलं नाही, तरी सुद्धा वाली तुमच्या मित्राचा शत्रू आहे म्हणून तुम्ही मित्राच्या बाजूने उभे राहिलात, मान्य आहे. तारा म्हणाली तुमचं माझं काय शत्रुत्व आहे? रामचंद्र प्रभू म्हणाले काही नाही. ती म्हणाली मग तुमचा माझा जर काहीच संबंध नाही तर तुम्हाला मला दुःख देण्याचा काय अधिकार आहे? रामचंद्र प्रभू म्हणाले बाई मी तुला दुःख दिलं नाही. ती म्हणाली दिलं कसं नाही? मला वैधव्याचं जे दुःख आता समोर आहे माझ्या, ते कोणामुळे आलं?
माझा नवरा मरतो म्हणजे मला वैधव्य येतं, वैधव्य आलं मला दुःख होईल. हे कशामुळे आलं? तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलत म्हणून. मग मला वैधव्याचं जे दुःख दिलं ते कुणी दिलं? रामचंद्र प्रभू म्हणाले मीच. मग तुम्ही जर मला वैधव्याचं दुःख दिलं तर तुमचं आणि माझं काय भांडण आहे म्हणून तुम्ही मला दुःख द्यावं? काय संबंध आहे तुमचा माझा? नवऱ्याचं तुमचं शत्रुत्व होतं मी मान्य करते. म्हणणं काय, तुम्हाला नवऱ्याला मारायचं तर मारा पण मला विधवा करू नका. तर असं कसं होईल? असं कसं शक्य आहे? नवऱ्याचं तुमचं शत्रुत्व आहे, तुम्हाला त्याला मारायचं काय करायचं ते तुमच्या दोघांचा प्रश्न आहे, पण मला दुःख देण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. मी काय तुमचं घोडं मारलंय म्हणून मला वैधव्याचं दुःख येता कामा नये. रामचंद्र प्रभूंना हे पटलं. ते म्हणाले तुझं म्हणणं तर्कदृष्टीने बरोबर आहे, चूक नाही आहे, तुझा माझा काही संबंध नाही, आपली ओळख देख नाही, मला तुला दुःख देण्याचा कोणताही अधिकार नाही, तुझ्या नवऱ्याचं माझं माझ्या मित्रामुळे भांडण होतं, मी त्याला मारलं, तुला दुःख देण्याचा मला अधिकार नाही, मग काय करू? तारा म्हणाली माझ्या नवऱ्याला जिवंत करून द्या. रामचंद्र प्रभू मनात म्हणाले हेच करू काय, माझी बायको तिकडे ते तिकडच, मी ह्याच्यात नादात अडकून पडू का, याला मारू का जिवंत करू? पण रामचंद्र प्रभू आहे, चतुरातू शिरोमणी, त्याने सांगितलं ठीक आहे, मी तुझ्या नवऱ्याला मारलं असं तू म्हणतेस ना, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझा नवरा कोण आहे? कोण आहे म्हणजे हा काय वाली? वाली आहे हे माहिती आहे, पण वालीचा देह म्हणजे तुझा नवरा आहे का वालीचा आत्मा म्हणजे तुझा नवरा आहे? नेमकं काय मला सांग. कशा करता तू रडतेस? रडण्याचं कारण नाही, तुझा पती तुझ्या शोकाचं कारण नाही आहे. किम भिरु शोचसी व्यर्थम शोकस्या विषयम पतिम पतिस्तवायम देहो वा जीवो वा वद तत्वतः. रामचंद्र प्रभू तारेला जे बोलले, हे रामायणात आलं, अध्यात्म रामायणातला कथा सांगतोय मी आपल्या. आपण बघा अध्यात्म रामायण. पतिस्तवायम देहो वा जीवो वा वद तत्वतः, मला तत्वतः सांग. तारा बोलली तर्कानं, रामचंद्र प्रभू तिला प्रश्न विचारतात तत्वान. कारण असं असतं की तर्काला नेहमी तर्काने उत्तर दिलं तर तर्काचे विकल्प वाढत असतात, म्हणून तर्काला उत्तर देताना नेहमी तत्वाने द्यावं, तर्काने उत्तर देऊन चालत नाही. तुम्ही मला काहीतरी विचारलं तर्कानं, मी त्याला तर्कानं उत्तर दिल्याने काय होईल, त्याचा एक विकल्प, एक शंका मी जास्त निर्माण करतोय. तर्क व्यक्तिगणिक बदलत जातो, तत्वामध्ये बदल होत नसतो. तत्व निश्चित आहे, तत्व एक आहे, तत्व शाश्वत आहे. तर्कामध्ये परिवर्तन होत राहतात. प्रत्येकाचा तर्क वेगळा असू शकतो, प्रत्येकाचा अनुमान वेगळा असू शकतं. तुम्ही जो तर्क कराल तो मी करेलच असं नाही. तुमचा तर्क तुमच्या करता जेवढा बरोबर असतो तेवढा माझ्या करता असेलच असं नाही. माझा तर्क माझ्या करता बरोबर असेल. मी जेव्हा एखादं अनुमान मांडतो, मी जेव्हा एखादा तर्क मांडतो, तेव्हा त्या विचारावर मी दिलेला तो एक विकल्प असतो. निश्चित अनुमान, कारण तर्क म्हणजे एक अनुमान आहे, आणि अनुमान म्हणजे निश्चय नाही आहे. अनुमान अनुमानच आहे, ते कदाचित याच वर्गामध्ये बसतं. कदाचित असं असेल, कदाचित नसेल, यालाच अनुमान म्हणतात. तर्क म्हणजे जर अनुमान असेल आणि तर्काला जर तर्काने उत्तर दिलं तर अनुमानामध्ये एक विकल्प जास्त वाढतो, निश्चयात्मक उत्तर मिळण्याची शाश्वती नसते तर्कामध्ये, अनुमानामध्ये. याच्याकरता तर्काने जेव्हा विचारलं जातं तेव्हा त्याला तत्वानं उत्तर दिलं पाहिजे. म्हणून रामचंद्र प्रभू म्हणतात वद तत्वतः, मला तत्वतः सांग. किम बिरु शोचसी व्यर्थम, कशा करता शोक करतेस? शोकस्या विषयम पतिम, तुझा पती शोकाचा विषय होऊ शकत नाही. ते म्हणाले अरे तो मरायला मरतोय आणि माझ्या शोकाचा विषय नाही. नाही का? पतिस्तवायम देहो वा जीवो वा वद तत्वतः, मला तत्वतः सांग. तुझा पती म्हणजे देह आहे का आत्मा आहे? देह जर पती म्हणणार असेल तर इथंच पडलाय, रडायचं कारण नाही, घेऊन जा. देहाला देह मिळाला की नाही, जा घेऊन, रडायचं काय कारण आहे? आणि आत्म्याला जर तू पती म्हणणार असेल तर आत्मा मरतच नाही, तुला रडायचं काय कारण आहे? आत्मा नित्य आहे, आत्मा शाश्वत आहे, आत्मा कधी नष्ट होत नाही. न हन्यते हन्यमाने शरीर आहे, त्याला मारलं तरी आत्मा नष्ट होत नाही.
मग देहाला पती म्हणतेस का आत्म्याला पती म्हणतेस? देहाला पती म्हणणार असेल तर देह अजून जाळला नाही, इथंच आहे, बघ घेऊन जा आणि तुझा नवरा आहे असं समज, कारण देहालाच म्हणतेस. आणि आत्म्याला नवरा म्हणणार असेल तर आत्मा मरतच नाही, तुला रडण्याचं काही कारण नाही, कशाला रडतेस? आता गोंधळून गेली तारा. तारेला कळे ना काय उत्तर द्यावं. आणि मग तारेने रामचंद्र प्रभूंना असं विचारलं, देहो अचित काष्ठवद राम जीवो नित्यश्चिदात्मक सुखदुःखादी संबंध कस्य स्यात् राम मे वद. मला सांगा रामा, काय सांगा? अहो देह हा जडासारखा आहे, ओंडक्यासारखा आहे, लाकडाच्या जड आहे. देहो अचित काष्ठवद राम. आणि आत्मा कसा आहे? जीवो नित्यश्चिदात्मक, तो नित्य आहे, चिदात्मक आहे, ज्ञानरूप आहे. देहो अचित काष्ठवद राम जीवो नित्यश्चिदात्मका. दोन्ही मध्ये पूर्ण भेद आहे. एक जड आहे, एक चेतन आहे, एक दुःख रूप आहे, एक सुख रूप आहे. मग असं असताना सुखदुःखादी संबंध कस्य स्यात्? देह जड आहे, आत्मा चेतन आहे, देह दुःख रूप आहे, आत्मा आनंद रूप आहे, तर मग माणसाला सुखदुःख कशामुळे होतात? दोघांचा काही संबंधच नाहीये. तर आत्मा आणि देह वेगळाच आहे. देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल, तुकाराम महाराजांनी म्हटलं. उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानं वा गुणान्वितम विमूढानां पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. या 15व्या अध्यायातल्या श्लोकावर बोलताना ज्ञानोबारांनी सांगितलं, आत्मा आत्मयाच्या ठाई देखीजे देहीचा धर्मो देही ऐसे देखणे ते पाही अनाहाती. आत्मा आत्म्याच्या ठिकाणी बघावा, देह देहाच्या ठिकाणी बघावा, हे ज्ञानाचं लक्षण आहे. पश्यन्ति ज्ञानचक्षुषम, हे ज्ञानाच्या डोळ्याने बघणारे असे बघतात. नाहीतर मग होईजे जाईजे देहे आत्मसत्य अविक्रिय ते निष्ठंकितिका मोहे आंधळे ते, हे मात्र अज्ञानी लोक, आंधळे लोक असंच बघतात. विमूढा नानुपश्यन्ति, विमूढा नानुपश्यन्ति याच्यामध्ये होईजे जाईजे देहे आणि पश्यन्ति ज्ञानचक्षुषः मध्ये आत्मा आत्मयाच्या ठाई देखीजे देहीचा धर्म दे. आपण बघा ज्ञानेश्वरी काढून. मग माणसाला सुखदुःख का होतं? दुःख देहाला होत नाही, आत्म्याला होत नाही, पण माणूस म्हणतो मला दुःख आहे. सुख देहाला होत नाही, आत्म्याला होत नाही. देह जड आहे, आत्मा चेतन आहे. मग सुखदुःख मला होतात असं मनुष्य म्हणतो, ते कशाच्या जोरावर? मग रामचंद्र प्रभूंनी तिला खूप विस्तारानं उपदेश केला. अहंकारादि संबंध यावत देहेंद्रियैसह संसारस्तावदेव स्यात् आत्मनस्तु अविवेकिनः. रामचंद्र प्रभूंनी अध्यात्म रामायणामध्ये तारेला खूप सुंदर उपदेश केला. तात्विक आहे. वेदांताचा विचार करणाऱ्यांनी याचा निश्चित विचार करावा, अभ्यास करावा असा उपदेश केला. अहंकारादि संबंध, देह आणि आत्मा हे दोघे वेगळेच आहेत, पण अहंकाराने ते दोघे एकमेकांशी जोडले जातात आणि त्या अहंकारामुळे आत्मा अंतःकरणावच्छिन्न होऊन या देहावर हात ठेवून मी असं म्हणायला भाग पाडतो. हा अहंकार. हा अहंकार आला की ते अहंकारानं काय व्हायचंय ते होईल. आता मला त्या अहंकाराबद्दल बोलायचं कारण नाही. मी कशा करता बोलतो? बाहेरचा वायू जो संचार करतो, जो इकडे तिकडे फिरतो, त्याच्याकडून मी कोणता गुण घेतला तर गंधाचा आपला संबंध नसताना सुद्धा तो वायू गंधाचं वहन करतो. पण गंधाचा स्वीकार करू नये, आपण मात्र गंधाने लिप्त न होता त्या गंधाला मध्ये सोडून स्वतः मात्र पुढे आपल्या ध्येयाकडे निघून जातो. तसंच साधकांनी सुद्धा या देहाचा, हा देह आपला नाहीये, देह नोहे मी हे सरे, हा देह पंचमहाभूताचा आहे, पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मिळ. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? म्हणून तुकाराम महाराजांनी विचारलं, हा देह आपला नाही, आत्मा हे आपलं स्वरूप आहे. पण देह आपला नसताना, तो पंचमहाभूताचा असताना सुद्धा आत्मा त्या देहाला धारण करतो आणि परमात्मा तत्वाच्या प्राप्तीकरता त्याचा उपयोग करतो आणि त्या देहाला सोडून देऊन आत्मा निर्लिप्त स्वरूपामध्ये राहतो. हे शिकण्याकरता मला या बाहेरून गंधाचं वहन करणाऱ्या वायूचा विचार करता आला. वायूने मला हे तत्वज्ञान शिकवलं. वायूकडून मी काय शिकलो याचा विचार बोलून दाखवताना भगवान दत्तात्रय ही भाषा बोलतात. हे तात्विक आहे थोडस. म्हणून म्हटलं की ज्याला जो गुण ज्या वेळेला योग्य वाटेल त्यावेळेला तो गुण घ्यावा. हे 24च्या 24 आपण घेतलेच पाहिजेत असा अट्टहास नाही आणि ते घेता येतही नाही.
कारण याच्यातले काही संन्याशांनी दिलेले गुण आहेत, आपल्याला नकोय आत्ता तरी, नंतर घेऊ संन्यास आपण सगळे मिळून, पण आत्ता तरी आपल्याला त्याची आवश्यकता वाटत नाही. संन्यासाचा जो गुण असतो तो संन्याशाकरता, संन्यास वृत्ती करता महत्वाचा असतो. गृहस्थाश्रमाने दाखवलेला एखादा धर्म, एखादा गुण हा गृहस्थाश्रमी साधका करता महत्वाचा असतो. जो साधक जरा तीव्र भावाला प्राप्त झालेला आहे त्यांनी संन्यासाचे गुण घ्यावेत ना, नाही कोण म्हणतं. ज्याची साधना तीव्र झाली, ज्याला या संसारातल्या विषयाबद्दलचं मिथ्यात्व हे कसं का असे ना परोक्षापरोक्षत्वानं कळालेलं आहे, तो त्या विषयांचा त्याग करतो आहे आणि परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीकरता बाकी संसार सोडायची ही त्याची मनोधारणा निश्चित झालेली आहे. त्या महात्म्यांनी नक्कीच त्या साधकाने संन्यासाचे गुण घ्यावेत, काही म्हणणं नाही आहे. पण हे गुरु जे आपल्याला शिकवत असतात, हे 24 गुरु किंवा अशा 24 गुरूंसारखे जे गुरु असतात, ते गुरु प्रत्येक वेळेला आपल्याला कानामध्ये मंत्र देणं, आपल्या डोक्यावर हात ठेवणं किंवा आपल्याला परमतत्वापर्यंत पोहोचवण्याचं काम करत नाहीत. हे फक्त आपल्या प्रतिबंधाच्या निवृत्ती करता उपयोगी असतात. म्हणून या एकेका गुणांनी आपल्या विचारातला एखादा दोष जर निवृत्त करता येत असेल तर त्याच्याकरता हा गुण निश्चितपणाने आपण स्वीकारावा. याच्याकरता यदूला सांगताना भगवान दत्तात्रेयांनी वायूचे हे गुण सांगितले. गंध वायूचा गुण नाही, तसा देह हा आत्म्याचा स्वभाव नाही, देहाचा आत्म्याचा काही संबंध नाही, गंधाचा वायूचा काही संबंध नाही. तरी तो वायू गंधाचं जसं वहन करतो तसा तो आत्मा देहाचं वहन करतो. कुठपर्यंत करतो? एखाद्यापर्यंत तो गंध सोडून त्याला समाधान देण्यापर्यंत जर त्याचा विचार असेल तर तो आत्मा या देहाचा स्वीकार करतो आपल्याला परमतत्वापर्यंत पोहोचवण्याकरता. एकदा परमतत्वाची प्राप्ती झाली की त्या आत्म्याचा देहाचा काहीही संबंध राहत नाही. देह वेगळाच राहतो, आत्मा वेगळाच राहतो. यदि देहम पृथक कृत्य चिती विश्राम्य तिष्ठसी अधुनैव सुखी शांतो बंधमुक्तो भविष्यसी. अष्टावक्र गीतेतला श्लोक आहे हा, पहिल्या अध्यायातला. जनक राजाला एक स्वप्न पडलं. अष्टावक्र गीतेचा उगम सांगतो मी आपल्याला. जनक राजाला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये त्यांनी दुःख बघितलं आणि त्याला असं वाटलं की या दुःखातून आपण मुक्त झालं पाहिजे. मोक्ष हे सगळ्यावरचं उत्तर आहे. जनक राजे जागे झाले आणि जागे झाल्यानंतर उठून बसले पलंगावर. लगेच त्यांचे सेवक, राजा येतो, सेवक पुढे आले पाणी वगैरे घेऊन. सेवक पुढे आले, महाराज उठला का, आपण झोप झाली का विचारल्याबरोबर त्या जनक राजाने त्या सेवकाला असं विचारलं, काय रे, मी मुक्त कधी होईल? आता तो काय सांगणार आहे? बायको पुढे आली, बायकोला विचार, मी मुक्त कधी होईल? ती काय सांगणार आहे? भेटेल त्याला जनक राजे एकच प्रश्न विचारायला लागले, मी मुक्त कधी होईल, मी मुक्त कधी होईल सांगा. कोणी काही बोले ना. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. काय हे खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल वर्म, म्हणून श्रम वाटत असे. काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येईल की मधी. जनक राजे हे विचारायला लागले भेटेल त्याला, मी मुक्त कधी होईल सांगा. कोण सांगेल? सांगणारा मुक्त असेल तर सांगू शकेल तू मुक्त कधी होशील. कोण सांगणार? भेटेल त्याला, मी मुक्त कधी होईल. स्नान झालं, दरबारामध्ये गेले, सेनापती समोर आले, महाराज अरे ते जाऊ दे, मी मुक्त कधी होईल. आता सेनापती काय सांगेल? बायको सांगेना, सेनापती सांगेना, राज्यातले लोक सांगेनात. कर्मधर्म संयोग असा की त्या दिवशी त्या राजदरबारामध्ये अष्टावक्र मुनींचं आगमन झालं. अष्टावक्र मुनी आल्यानंतर बऱ्याच जणांना आनंद झाला. स्वाभाविक जनकाला आनंद झाला. त्याने अष्टावक्र मुनींना आसन दिलं, सिंहासन दिलं, अर्घ्य पाद्य सगळं झालं, पूजन झालं. आणि झाल्यानंतर जनकाला बघितल्यानंतर अष्टावक्रांनी विचारलं, म्हणे राजा, चेहरा असा चिंतातुर का दिसतो तुझा? हा प्रश्न विचारल्याबरोबर जनकाने अष्टावक्रांना विचारलं, महाराज मी मुक्त कधी होईल? त्याने विचारलं, असं का विचारतोस? आणि मग बायको पुढे झाली आणि म्हणाली, सकाळी उठल्यापासून असंच चालू आहे, दुसरं काही बोलत नाहीत, दुसरं काही विचारत नाहीत. काल जेवण करून झोपले तेव्हा बरे होते, सकाळी उठल्यापासून काय बिघडलंय काही कळायला मार्ग नाही. भेटलेल्याला मी मुक्त कधी होईन, मी मुक्त कधी होईन म्हणून विचारतात, काय आम्हाला काही सांगता येत नाही, आपण आलात बरं झालं, आपण उत्तर द्या. मग त्यांनी सांगितलं, काय म्हणतोस? म्हणे मी मुक्त कधी होईन. आता ते अष्टावक्र आहे,
अष्टावक्रांनी सगळं जाणून घेतलं, काय स्वप्न पडलं, कसं पडलं, स्वप्नात काय बघितलं, काय नाही, सगळं जाणून घेतलं. आणि जाणून घेतल्यावर विचारलं, प्रश्न काय आहे? म्हणे मी मुक्त कधी होईन. त्याला उत्तर देताना जे उपदेश केला तो अष्टावक्र गीता म्हणून प्रसिद्ध झाला. त्याच्या पहिल्याच अध्यायामध्ये जनकाने विचारल्यावरून अष्टावक्रांनी असं उत्तर दिलं, यदि देहम पृथक कृत्य चिती विश्राम्य तिष्ठसी अधुना एव सुखी शांतो बंधमुक्तो भविष्यसी. अधुनैव सुखी शांत म्हणजे आत्ता आणि इथं मुक्त आहेस तू. अधुनैव अधुना एव, इथं आणि आत्ता तू मुक्त आहेस. मोक्ष उद्या नसतो, मोक्ष परवा नसतो. मोक्ष मिळाला तर आत्ता मिळतो, नाही तर मिळत नाही. दोनच प्रकार आहेत त्याचे. मिळाला तर आत्ता, उद्या बघू म्हणणाऱ्यांना मोक्ष मिळत नाही, मिळत नाही. माणसं उद्यावर लोटतात, सगळं उपयोग होत नाही. ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा झाली, कधी आत्ता वाचली तरच वाचली, उद्या वाचू म्हणणाऱ्यांची वाचून होत नाही. सरळ आहे, मी स्पष्टच बोलतो. उद्या अरे ते रामचंद्र प्रभूंना राज्याभिषेक करायचा होता, दशरथ राजे म्हणाले असते करून टाका आत्ता, तर भानगड मिटली असती. ते म्हणले उद्या बघू. ते उद्यामध्ये जे राजकारण रात्रीत फिरलं ते 14 वर्ष लागली राज्यावर बसायला. रामायणामध्ये उद्या शब्दाचा अर्थ आहे 14 वर्ष. त्यामुळे उद्या ज्ञानेश्वरी वाचू म्हटलं की मध्ये किती जातील? ती 14 गेली, 14 मध्ये जिवंत राहिलो तर ज्ञानेश्वरी. आत्ता आणि इथं बस, प्रश्न नाही. मग आत्ता इथं मुक्त व्हायचं असेल तर काय विचार आहे? यदि देहम पृथक कृत्य, जर तू देहाला स्वतःपासून वेगळं काढशील, पृथक कृत्य, देह वेगळा आहे, आणि चिती विश्राम्य तिष्ठसी, ज्याच्यापासून देह वेगळा आहे हे जाणशील, त्याच्याच ठिकाणी आपलं चित्त स्थिर करशील, तर अधुनैव सुखी शांतो बंधमुक्तो भविष्यसी. देहाला मी पासून वेगळं काढणं हे मला वायूपासून शिकता आलं, हे भगवान दत्तात्रय बोलून दाखवतात. कारण वायूचा आणि गंधाचा संबंध नसताना सुद्धा वायू जसं गंधाचं वहन करतो, तसा आत्म्याचा देहाचा संबंध नसताना सुद्धा आत्मा देहाचं वहन करतो. मोक्ष प्राप्त होईपर्यंत त्याचा विचार करावा लागतो. मोक्ष प्राप्त झाला की दोघांचा संबंध तुटतो, देह देहाच्या जागी जळतो, आत्मा आत्म्याच्या जागी व्यापक होतो. हे मी या वायूपासून शिकलो असं त्यांनी बोलून दाखवलं. आता आतला वायू आणि बाहेरचा वायू या दोन्ही वायूपासून मी शिकलो. बाहेरच्या वायूपासून अजून काही गोष्टी मी शिकलो. काय शिकला? त्यांनी सांगितलं, हा वायू सर्वत्र विचरण करतो. घटपट मठ हे जेवढे काही पदार्थ आहेत त्या सगळ्यांमध्ये तो वायू आहे. पण हा वायू अनेक पदार्थांमध्ये असून सुद्धा त्याच्या व्यापकत्वाला कधीही खंड पडत नाही. तो स्वतः खंडित होत नाही. तो खंडित झाल्यासारखा दिसतो. 10 मडकी आहेत. या 10 मडक्यांमध्ये वायू आहे. तर 10 मडक्यांमधला वायू हा 10 प्रकारचा आहे का एकच आहे? तो दिसतो 10 झाल्यासारखा, पण तो असतो एक. तसं मनुष्य आपल्या साधक आपल्या जीवनामध्ये वेगवेगळी कार्य करतो. त्या कार्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका तो स्वीकारतो. त्या भूमिका या वरच्या असतात. आतून आपलं एकत्व आपण जाणून घेतलं पाहिजे. हे त्या वायूपासून मी शिकलो. गोष्टी अनेक आहेत. अनेक गोष्टींमध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला मनुष्य आहे, एका भूमिकेमध्ये मनुष्य जगतो का? अनेक भूमिका त्याला पार पाडाव्या लागतात. मी आपल्याला साधं गमतीनं सांगतो. मनुष्य घरी असला की तो गृहस्थ असतो. ऑफिसमध्ये जाऊन खुर्चीवर बसला की तो साहेब होतो. तिथून घरी आला, मुलांना शिकवायला लागला की तो शिक्षक होतो. तिथून बायकोने सांगितलं म्हणून भाजी आणायला गेला की तो नोकर होतो. तिथून तो मित्राकडे गेला, त्याच्याबरोबर काही व्यवहार केला, त्याला काही पैसे उधार दिले तर तो सावकार होतो. त्याच्याकडून काही पैसे घेतले तर तो ऋणक होतो. तो मित्राबरोबर सहज गप्पा मारत चहा पिऊन आला तर तो मित्र होतो. एकच माणूस वेगवेगळ्या भूमिका घेतो, वेगवेगळ्या रूपाला प्राप्त होतो. पण वेगवेगळ्या रूपात जरी तो प्राप्त झाला तरी तो असतो तो एकच असतो. 10 घटामध्ये विभागलेला वायू. आपण याचा विचार वेगवेगळ्या अंगाने करू शकतो. घटाकाश, मठाकाश, महाकाश या संबंधामध्ये पंचदशीने पुष्कळ विचार केला. आता मला जायचं नाही. आकाशाचा विचार करणं काय, आता इथे माझ्यासमोर विचार आहे तो वायूचा आहे म्हणून बोलतोय. अनेक घटांमध्ये भरलेला वायू अनेक पद्धतीनं वेगवेगळा दिसत असला
तरी तो स्वरूपानं जसा एक असतो तसं मनुष्य अनेक भूमिका करत असतो. साधकाला सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक भूमिका कराव्या लागतात. तो साधक जेव्हा एकांतामध्ये बसलेला असतो तेव्हा तो साधक होतो. तो साधक गुरुग्रही गेल्यानंतर सेवा करायला लागतो तेव्हा तो सेवक होतो. तो साधक आपल्यापेक्षा लहान साधकांना शिकवायला लागतो त्यावेळेला तो शिक्षक होतो की नाही. मग ह्या सगळ्या भूमिका त्या साधकाला पार पाडाव्या लागतात. तो साधक घरी आला गृहस्थ होतो, तो साधक अजून कुठे गेला त्या रूपाचा होतो. ह्या सगळ्या भूमिका त्याला पार पाडाव्या लागतात. आणि किती भूमिका आहेत तसं जर बघितलं, त्या रहीमजींचा एक श्लोक आहे. रहीमजी नावाचे एक संत मुस्लिम संप्रदायामध्ये जन्माला आले, पण भगवान श्रीकृष्णांचे एकनिष्ठ उपासक. त्यांचे श्लोक फार छान आहेत, सुंदर श्लोक रचना त्यांची आहे. एका श्लोकामध्ये त्यांनी देवाला प्रार्थना करताना असं म्हटलंय, अनिता नटवन्मयाम तव पुरुष श्रीकृष्ण या भूमिका व्योमाकाश कखांबराब्दी वसवत त्वत्प्रीत येद्यावधी प्रीतम मे यदि तां समीक्ष भगवंतद वांछितम देहि मे नोचेत ब्रूहि कदापि मानय पुनर मामी दृशिम भूमिकाम. रहीमजींनी देवाला सांगताना असं सांगितलं की देवा, हे जग म्हणजे एक रंगमंच आहे. या रंगमंचावर नाटक करणारे आम्ही नट आहोत आणि या सगळ्या नाटकाचा दिग्दर्शक तू आहेस. तू जी भूमिका आम्हाला देशील ती नटाला पार पाडावी लागते. दिग्दर्शक जसं सांगतो तशा हालचाली कराव्या लागतात. तू दिग्दर्शक आहेस, आम्ही नट आहोत. आम्हाला आतापर्यंत जी भूमिका तू दिलीस ती आम्ही विना तक्रार स्वीकारली, काही तक्रार केली नाही. कधी तू आम्हाला वृक्षाची भूमिका दिलीस, आम्ही वृक्ष योनीत जन्माला गेलो. कधी तू आम्हाला सर्पाची भूमिका दिलीस, आम्ही सर्पयोनीत जन्माला गेलो. कधी तू आम्हाला पशुची भूमिका दिली, आम्ही पशुयोनीत जन्माला गेलो. कधी तू आम्हाला मनुष्याची भूमिका दिली, आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलो. तर कुठल्या जन्मामध्ये तू आम्हाला स्त्री केलं, कुठल्या जन्मामध्ये पुरुष केलं, कुठल्या जन्मामध्ये वाघ केलं, कुठल्या जन्मामध्ये उंदीर केलं. अशा तू देशील त्या भूमिका आम्ही आतापर्यंत या जगताच्या रंगमंचावर पार पाडल्या. किती भूमिका. व्योम, आकाश, क, ख, अंबर हे सगळे आकाशवाची शब्द शून्य या अर्थाने येतात. वसु, वसुवत, अब्दी 4 अब्दी 8 वसू 84 लक्ष झाले. हे 84 लक्ष भूमिका तू आतापर्यंत आम्हाला दिल्यास त्या 84 लक्ष योनीमध्ये आम्ही फिरत राहिलो. आमची काही तक्रार केली नाही. आम्ही तू म्हणशील ते नाटक केलंय. मग म्हणणं काय? त्यांनी सांगितलं आता म्हणणं एकच आहे. जर आमचं नाटक, आमचा अभिनय तुला आवडला असेल तर आम्ही म्हणू ते बक्षीस आम्हाला दे. आणि जर आमचा अभिनय तुला आवडला नसेल तर पुन्हा नाटक करायला इथं पाठवू नकोस. रहीमजींचा श्लोक आहे. रहीमजी म्हणतात पुन्हा इथं नाटक आवडलं नाही ना आमचं, इथं पाठवायचं कारण नाही, आम्हाला मुक्त करून टाक, याच्यात अडकवूच नको. आणि जर नाटक आवडलंय आम्ही म्हणतो ते आम्हाला दे बक्षीस, म्हणजे आम्ही मागू ते तेच मागू. पण किती वेळेला 84 लक्ष भूमिका साधकाला पार पाडाव्या लागतात. नाही असं नाही. कुठल्या योनीमध्ये तो जाईल, पुन्हा तिथून कधी येईल, काय त्याचं होईल, कधीतरी होईल, मनुष्य योनीमध्ये येईल, पुन्हा साधकत्व निर्माण होईल. वेगवेगळ्या भूमिका साधकाला आपल्या जीवनामध्ये पार पाडताना सुद्धा आपल्या एकत्वापासून आपलं लक्ष विचलित होऊ न देता आपली साधना पूर्ण केली पाहिजे. हे त्या वायूकडून, बाहेरच्या वायूकडून, सर्वत्र विचरण करणाऱ्या आणि घटमट पटादमध्ये व्यापून राहणाऱ्या वायूकडून मी हे शिकलो असं भगवान दत्तात्रयाने सांगितलं. त्याच्यानंतर त्याने आकाशाचा विचार बोलून दाखवला. आकाशाकडून मी अजूनही पुष्कळ आहे सांगू तेवढं, आता उद्या समाप्ती करायची आपल्या. त्यामुळे आकाशाकडून काय शिकलो याचा थोडासा विचार, आणि पुढे अग्नीकडून काय शिकलो, आपाकडून काय शिकलो, चंद्राकडून काय शिकलो, रवीकडून काय, सूर्याकडून काय शिकलो, कपोताकडून, अजगराकडून काय शिकलो. अजगराकडून सुद्धा शिकता येतं. कपोत म्हणजे कबुतराकडून, पक्षाकडूनही काही आम्हाला शिकता येतं, याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. ते थोडा अल्पस्वल्प विचार. आजची आपली वेळ संपली आहे, त्यामुळे अल्पस्वल्प विचार जो राहिलाय तो उद्याच्या शेवटच्या सत्रामध्ये आपल्याला करून या प्रवचनमालेची सांगता करायची. आत्तापुरते इथे आपण थांबून जाऊ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.